नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या स्वयंपाकघरात असा एक साधा पदार्थ आहे जो जवळपास रोज वापरला जातो, पण त्याचं खरं महत्त्व अनेकांना माहीत नसतं. तो म्हणजे कढीपत्ता. आपण अनेकदा फोडणीतील कढीपत्ता बाजूला काढून टाकतो, पण हा छोटासा हिरवा पाला केवळ चव वाढवण्यासाठी नसून संतुलित आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. चला तर पाहूयात. टिप्स नंबर 1. शरीराला महत्त्वाचे पोषक घटक मिळण्यास मदत. आजकाल लोक महागडे सुपरफूड्स शोधतात, पण आपल्या घरात सहज उपलब्ध असलेला कढीपत्त्याकडे दुर्लक्ष करतात. कढीपत्त्यामध्ये विविध प्रकारची जीवनसत्वे, खनिजे आणि वनस्पतीजन्य घटक आढळतात. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या रोजच्या आहारात त्याचा समावेश करतात. जरा विचार करा, जर तुम्ही रोज फोडणीतील कढीपत्ता बाजूला काढून टाकत असाल तर त्या पदार्थातील एक महत्त्वाचा भाग तुम्ही खाणं टाळत आहात. लक्षात ठेवा, कोणतीही पौष्टिक पदार्थ 1-2 दिवस खाल्ल्याने मोठा फरक पडत नाही. सातत्यपूर्ण आणि संतुलित आहारच दीर्घकाळ उपयोगी ठरतो. टिप्स नंबर 2. रक्तातील साखर नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतो. आजकाल मधुमेहाची समस्या झपाट्याने वाढत आहे. अनेक लोक गोड पदार्थ कमी करतात, पण रोजच्या आहारातील छोट्या सवयीकडे दुर्लक्ष करतात. कढीपत्त्यावर काही संशोधनामध्ये रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी त्याचा संभाव्य भूमिकेचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की तो मधुमेहावरील औषधांचा पर्याय आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर डॉक्टरांनी सांगितलेली औषधे, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार याच्यासोबत कढीपत्त्याचाही आहारात समावेश करता येऊ शकतो. टिप्स नंबर 3. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर. सवय हृदय निरोगी ठेवण्यासाठी फक्त औषधे पुरेशी नसतात. योग्य आहार, नियमित हालचाल आणि चांगल्या सवयी तितक्याच महत्त्वाच्या असतात. कढीपत्त्यामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट घटक आढळतात. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचा वापर अनेक लोक करतात. टिप्स नंबर 4. वजन नियंत्रणाच्या प्रवासात मदत करू शकतो. अनेक जण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात, पण फक्त एकाच पदार्थामुळे वजन कमी होत नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली याच्यासोबत कढीपत्त्याचा आहारात समावेश करणं ही चांगली सवय ठरू शकते. लक्षात ठेवा, शॉर्टकट नसतात, सातत्य असतं. टिप्स नंबर 5. रोगप्रतिकार शक्तीला आधार. ऋतू बदलला की अनेक जण वारंवार आजारी पडतात. अशा वेळी विविध पोषक घटकांनी भरलेली संतुलित आहार महत्त्वाचा असतो. कढीपत्ता हा अशा आहाराचा एक छोटा भाग बनू शकतो. टिप्स नंबर 6. त्वचेच्या आरोग्यासाठी चांगली सवय. सुंदर त्वचेसाठी अनेक लोक महागडी उत्पादने वापरतात, पण त्वचेचं खरं सौंदर्य आतून सुरू होतं. संतुलित आहार, पुरेसं पाणी, चांगली झोप आणि पोषण अन्न याच्यासोबत कढीपत्त्याचाही समावेश फायदेशीर सवयी ठरू शकतो. टिप्स नंबर 7. शरीराला अँटीऑक्सिडंट ताणतणावापासून संरक्षण देणारे घटक. दररोज प्रदूषण, तणाव आणि चुकीची जीवनशैली याचा शरीरावर परिणाम होतो. कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेले नैसर्गिक घटक आढळतात, ज्यांचा संतुलित आहार समावेश फायदेशीर मानला जातो. याचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी एकूणच आरोग्यदायी जीवनशैली आवश्यक आहे. टिप्स नंबर 8.
यकृतीच्या म्हणजेच लिव्हरच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहार. लिव्हर शरीरातील अनेक महत्त्वाची कामं करतं. त्यांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार, मद्यपान टाळणं आणि निरोगी सवयी आवश्यक असतात. कढीपत्ता हा पौष्टिक आहाराचा एक भाग म्हणून वापरला जाऊ शकतो. टिप्स नंबर 9. डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त. पोषक घटक, वाढता स्क्रीन टाईम, कमी झोप आणि चुकीच्या सवयीमुळे डोळ्यावर ताण येतो. कढीपत्त्यामध्ये डोळ्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी काही जीवनसत्वे आढळतात. टिप्स नंबर 10. रोजच्या आहारात सहज समावेश करता येणारा सुपरफूड. सर्वात मोठा फायदा म्हणजे कढीपत्ता महाग नाही, सहज उपलब्ध आहे आणि रोजच्या स्वयंपाकात वापरला जातो. भाजी, आमटी, पोहे, उपमा, चटणी किंवा कढी अशा अनेक पदार्थांमध्ये त्याचा वापर करता येतो. लहान लहान चांगल्या सवयीच दीर्घकाळ निरोगी आयुष्याचा पाया घालतात. त्यामुळे फोडणीतील कढीपत्ता बाजूला काढून टाकण्याऐवजी तो खाण्याची सवय नक्की लावा. टिप्स नंबर 11. केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता हा प्रसिद्ध आहे. कढीपत्त्याचं नाव घेतलं की अनेकाच्या मनात सर्वप्रथम केसाचा विचार येतो. अनेक वर्षापासून कढीपत्ता आणि केसांच्या आरोग्याबद्दल चर्चा होत आली आहे. काही लोक याचं तेल तयार करतात, काही पेस्ट करतात, तर काही थेट आहारातून कढीपत्ता खातात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, केस गळण्यामागे तणाव, अपुरी झोप, हार्मोन्समधील बदल, पोषणाची कमतरता अशा अनेक कारणाचा वाटा असू शकतो. टिप्स नंबर 12. पचनक्रियेसाठी कढीपत्ता उपयुक्त का मानला जातो? आजकाल अपचन, पोट फुगणं किंवा गॅसच्या तक्रारी खूप सामान्य झाल्या आहेत. वेळेवर जेवण न करणं, फास्ट फूड आणि कमी पाणी पिणं ही त्यामागची काही प्रमुख कारणं आहेत. याच कारणामुळे पारंपरिक भारतीय स्वयंपाकात कढीपत्त्याला विशेष स्थान गेलं आहे. तो पदार्थाची चव आणि सुगंध वाढवण्याबरोबरच संतुलित आहाराचा एक भाग मानला जातो. अनेक लोक सांगतात की जेवणात कढीपत्ता असला की पदार्थ अधिक रुचकर लागतो, त्यामुळे जेवणाची इच्छाही वाढू शकते. मात्र लक्षात ठेवा, वारंवार पोटाचा त्रास होत असतील तर फक्त घरगुती उपायावर अवलंबून न राहता योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. खाण्याची योग्य वेळ. टिप्स नंबर 1. अनेक जण विचारतात, कढीपत्ता नेमका आधी कधी खावा? खरं तर यासाठी एकच ठरलेली वेळ नाही. तुम्ही तो सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुपारच्या जेवणात, तसेच रोजच्या स्वयंपाकातूनही खाऊ शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो नियमित आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून खाणं. दिवसातून किती कढीपत्ता खावा? टिप्स नंबर 2. कढीपत्ता खूप जास्त प्रमाणात खाण्याची गरज नसते. साधारण 8 ते 10 ताजी पानं किंवा रोजच्या स्वयंपाकात वापरला जाणारा कढीपत्ता बहुतेक लोकांसाठी पुरेसा असतो. मात्र कोणत्याही एका पदार्थाचा अतिरिक्त करणं टाळा. संतुलित आहार हाच सर्वोत्तम पर्याय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.